सर जय भीम. मी अरुण वानखडे, तथागत टीव्ही चॅनल मुख्य संचालक. आज आपल्याकडे उपवर्गीकरण ज्या या गोष्टी 6 महिन्यापासून सारखे या अमरावती शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतात मोर्चे सुरू आहे आणि नेमकं उपवर्गीकरण म्हणजे काय ह्या गोष्टी जरी सामान्य माणसाला माहीत नसल्या पण आमच्या जे आपल्याला अभ्यासक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण माहीत करून घेतो आहे. तर इतर सामान्य माणसाला माहीत झालं पाहिजे. सर आपण या ठिकाणी खुली चर्चा करणार आहोत. खुल्या चर्चेमध्ये आपण आपलं स्वागत आहे. तथागत टीव्ही तर्फे आपल्याला आपलं थोडक्यात परिचय द्या. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. मी रमेश रुक्माबाई नामदेव कटके. मी सहकार विभागामध्ये उपनिबंधक, विभागीय उपनिबंधक म्हणून काम केलं आणि बार्टी वगैरे अनेक ठिकाणी मी होतो. परंतु मी माझा एकच परिचय देतो की मी बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडनचं घर शासनाला खरेदी करायचं होतं तर माझी लंडनला विशेष कार्यकारी अधिकारी OSD ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नियुक्ती झाली होती आणि ते घर खरेदी केल्यानंतर त्याचं स्मारक बनवणे वगैरेचं काम माझ्याकडे होतं. हे माझं एक महत्त्वपूर्ण काम आहे असं मी सांगतो सगळ्यांना. आपण अतिशय भाग्यवान आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लंडनचं घर आहे ते आपण तिथे सिंहाचा वाटा घेतला त्याबद्दल आपण तुमचं आम्ही तथागत तर्फे स्वागत करतो. यापुढे आपण जाऊया. आपला हा जो विषय आहे उपवर्गीकरण म्हणजे काय आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा. सर्वप्रथम मी तथागत टीव्ही चॅनलचे फार फार धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला इथे हे मुलाखत द्यायचा मौका दिला. उपवर्गीकरणाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, तर याचं मूळ जे आहे हे जातं भारतीय संविधानापर्यंत. आपल्याला माहीत असेल की भारतीय संविधान जेव्हा निर्माण होण्याचा काळ होता 9 डिसेंबर 1946ला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट म्हणजे संविधान सभेची सुरुवात झाली होती. तर तेव्हापासून तर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 डिसेंबर 1946ला पहिलं त्यांचं संबोधन झालं संविधान सभेमध्ये. ते प्रत्येक गोष्टीत आपली पहिल्यांदा भूमिका मांडायची, त्या भूमिकेचं स्पष्टीकरण द्यायचं आणि बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे व्यक्ती होते त्यावेळेचे खासदार म्हणा किंवा मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये संविधान सभेचे. ते जेव्हा बोलायला राहायचे तेव्हा पिन ड्रॉप सायलेन्स असायचं. कारण जागतिक दर्जाचा सर्वात शिकलेला सर्वात हुशार मोजिनियस कोलंबिया विद्यापीठाचा सर्वात हुशार विद्यार्थी ते पॉलिटिकल सायंटिस्ट होते. ते म्हणजे धम्माचे चांगले गाडे अभ्यासक होते, नीतितज्ञ होते, अर्थतज्ञ होते, मानवशास्त्रज्ञ होते, अनेक प्रकारचे त्यांचे पैलू होते. तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ती उपवर्गीकरणाच्या संदर्भात कशी येते. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बाबासाहेबांचा लढा 1919 पासून सुरू झाला 1956 पर्यंत. बरोबर. तर त्यांचा मुख्य जो जोर होता तो होता सामाजिक लोकशाहीवर. कारण बाबासाहेब म्हणतात की राजकीय लोकशाही ही तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा सांस्कृतिक आणि सामाजिक लोकशाही जर असेल तर त्या आधारावर तुमची आर्थिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही उभी राहू शकते. बरोबर. म्हणून बाबासाहेब म्हणतात इक्वॅलिटी इज अनादर नेम ऑफ डेमोक्रेसी. समता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या राजकीय लोकशाहीचं किंवा या कोणतंही तंत्र असू द्या, लोकतंत्र असू द्या, जे कोणतं तंत्र ते फायद्याचं होत नाही. मग त्यांनी हा देश आपल्याला माहीत आहे की 6743 जातीमध्ये विभागलेला आहे ज्याला आपण बहुजन म्हणतो, SC ST आणि OBC. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू होती, संविधान हा देश भविष्यामध्ये कसं चालवेल याविषयी त्याची थीम तयार करायची होती, त्याची भावना तयार करायची. त्यावेळी बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये स्वतः संविधानानुसार जे SC ST आणि OBC लोक आहेत जे पिचलेले आहेत त्याला डिप्रेस क्लास, ऑप्रेस क्लास, सप्रेस क्लास असं बाबासाहेब शब्द वापरतात. त्याला आपण दलित पण म्हणतो. तर अशा लोकांना त्यांना त्यांच्या लोकशाहीमध्ये त्यांचं जीवन चांगलं राहावं आणि विशेषतः बाबासाहेबांची जी मूळ थेअरी होती लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी.
बरं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व बंधुत्व. लोकशाहीचा मूल मंत्र आहे. जोपर्यंत लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे येणार नाही तोपर्यंत ती लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. हे करण्यासाठी जो घटक 85% आहे, SC, ST आणि OBC आपण ज्याला म्हणतो संविधानिक भाषेत, या वर्गाकडे संपत्ती नव्हती, सत्ता नव्हती. मग यांना उद्या चालून आपल्याला डेमोक्रेसीमध्ये लोकतंत्र येणार, लोकशाही येणार. पण या घटकांचं काय करायचं जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत आहे. म्हणून यांच्या संख्येच्या प्रमाणात यांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे. रिप्रेझेंटेशन हा शब्द आहे. मग रिप्रेझेंटेशन संख्या जर 85% असेल तर 85% पर्यंत आरक्षण द्यायला पाहिजे होतं. प्रतिनिधित्व असेल तर. पण त्यावेळी जेवढं शक्य होतं तेवढं आलं. संख्येच्या प्रमाणात जरी नाही मिळालं तरी बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्ससाठी जे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये लढा दिला त्यानुसार 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला. त्यामध्ये SC आणि ST ला लिगल फॉर्मॅट प्राप्त झाला म्हणजे कायद्याचे शब्द. OBC या नंतर 340 आर्टिकल ज्या संविधानाचं त्यानुसार आला. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की जे लोक सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत आहे यांना काहीतरी आपण सपोर्ट दिला पाहिजे. कारण इक्वॅलिटी आणायची सोसायटीमध्ये. जोपर्यंत इक्वॅलिटी जर नाही येणार ही रेषा अशी उभीची ऐवजी चातुर्वर्ण्याची आहे ही अशी करायची. बरोबर. असं इक्वल प्लॅटफॉर्म करायचं होता. त्यासाठी या लोकांना काही सवलती दिल्या पाहिजे. म्हणून मग प्रतिनिधित्वानुसार त्यांना आरक्षण दिले पाहिजे. मग आरक्षण देण्यासाठी कसं करायचं तर एवढ्या मोठ्या 6743 जातीचं नाही करायचं. म्हणून त्यांनी 1700 जातीचा एक गट केला. त्याला नाव दिलं शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती. 1000 सर्वसाधारण जाती पूर्ण भारतातल्या त्यांना नाव दिलं शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमाती. आणि जे लोक पिछडे आहेत त्याला आपण म्हणतो आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय अशांसाठी अदर बॅकवर्ड क्लास ओबीसीच्या विषयी विशेष सांगतो की 21 फेब्रुवारी 1948ला बाबासाहेबांनी संविधान सभेसमोर संविधानाचा कच्चा ड्राफ्ट ठेवला चर्चेसाठी. त्या दिवशी पहिल्यांदा 21 फेब्रुवारी 1948ला OBC हा शब्द आला. त्यामुळे OBCचे फादर हे बाबासाहेब ठरतात. आता OBC मानतात नाही मानतो वेगळं. मग यांच्यासाठी आरक्षण द्यायचं कसं तर यांच्या संख्येच्या प्रमाणात देता येईल तर ठीक आहे. नसेल तर किमान कायद्यानुसार 1935च्या कायद्यानुसार जे SC ST साठी होतं ते आणि मग आर्टिकल 340 OBC साठी, 341 SC साठी आणि 342 ST साठी हे पण प्रोव्हिजन करून ठेवले. परंतु भारतीय राज्यघटनेचं चॅप्टर 3 आहे, प्रकरण 3, आर्टिकल 12 ते 35 याला फंडामेंटल राईट म्हणतात. यामध्ये SC आणि STचं आरक्षण लागू झालं कारण 1935च्या कायद्यात होतं. OBCच्या काही प्रतिनिधींनी त्यावेळी साथ न दिल्यामुळे OBCला फंडामेंटल राईटमध्ये त्यावेळी आणता नाही आलं. ते नंतर खूप प्रॉब्लेम झाले. बाबासाहेबांचं ऐकलं नसेल. याच्यापैकी त्यांनी मग जाती नष्ट करणे कारण ॲनिलेशन ऑफ कास्ट करायचं. बाबासाहेब 1949च्या 25 नोव्हेंबरच्या शेवटच्या भाषणात संविधान सभेत म्हणतात की आपला जो देश आहे हा अजून राष्ट्र नाही. अहो दोज हू बिलीव्ह दॅट इंडिया इज ए नेशन दे आर इन इल्युजन. जे असं समजतात की भारत एक राष्ट्र आहे ते भ्रमात आहे. वी आर नॉट नेशन यट. अजूनपर्यंत आपण राष्ट्र नाही आहोत. वी आर नेशन इन द मेकिंग. आपण भारत राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेत आहोत. म्हणजे राष्ट्र जर बनवायचं असेल तर मग कोणत्या गोष्टी असायला पाहिजे तर प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे 3 नीती तत्वांचा पूर्ण लाभ मिळाला पाहिजे. मग हे येतील कसे तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या समाजात आणण्यासाठी जाती हा सर्वात मोठा अडथळा. बाबासाहेब म्हणतात कास्ट आर अँटी नॅशनल. जाती हे राष्ट्रविरोधी तत्व आहे. त्यामुळे जाती जोपर्यंत ॲनिलेट करणार नाही, नष्ट करणार नाही तोपर्यंत संपता येणार नाही. बरोबर. मग संविधानामध्ये त्यांनी SC आणि ST साठी त्यावेळी आणि नंतर OBC साठी पण होतं त्यांच्याकडे SC आणि ST साठी सेफगार्ड दिले पाहिजे. कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड, संवैधानिक संरक्षण ज्याला म्हणतात बाबासाहेब. त्यासाठी त्यांनी SC ST साठी काय केलं कास्ट डिकास्ट केलं कायद्यानुसार. जातीचं निर्मूलन झालं कायद्यानुसार. मग त्यांना जातीचं नष्ट करून जातीचे वर्ग केले. म्हणजे जातीला ट्रान्सफॉर्म कसं केलं तसं मी म्हटलं की 1000 जातीचे ST, 1700 जातीचे SC आणि साधारणतः 3775 जातीचा OBC असे 3. मग हे 3 गठ्ठे तयार केले. जसं आपण म्हणू की लाकूड एक जर तोडलं तर तुटते पण तो लाकडांचा जर बंध तयार केला, बॉन्डिंग केलं ते तुटत नाही. म्हणून जाती नष्ट करण्यासाठी यांना
सामाजिक संरक्षण दिलं पाहिजे, आर्थिक संरक्षण, शैक्षणिक सवलती दिल्या पाहिजे. म्हणून SC ST ला त्या काळात त्यांनी आरक्षण देण्याची भूमिका संविधान सभेमध्ये मांडली. मग आता मला सांगा की जाती जर 1700 जाती SCच्या, जसं महाराष्ट्रात 59 जाती आहेत, त्यापैकी STच्या 1000 आहेत पूर्ण देशात, त्याच्यापैकी STच्या या जाती नसतो त्यांचा वर्ग तयार केला. आता हे काय झालं की जातीचं वर्गीकरण झालं, म्हणजे कास्ट ट्रान्सफॉर्म इंटू क्लास, वर्गाकार. मग आता हे काय करतात, उपवर्गीकरण म्हणजे पुन्हा ते गठ्ठे सोडायचे, म्हणजे पुन्हा जाती जातीत विभागायचं. आणि जाती तर तुम्हाला माहित आहे राष्ट्रविरोधी तत्व आहेत, त्यामुळे जात ही माणूस पहिल्यांदा त्याचा विचार करतो. त्याच्या जात असेपर्यंत राष्ट्र उभंच होऊ शकत नाही. अशा वेळी उपवर्गीकरण काय करतं की तुमच्या जातीच्या बॉन्डिंगला जे गठ्ठा बांधलेला आहे आणि तुम्ही होमोजिनियस क्लास आहे, म्हणजे एक संघ वर्ग आहे. तुम्ही SCचे जर असले, SC STचे, तर तुम्ही राष्ट्रपती जरी असले तरी तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही देत. तुम्ही चीफ जस्टिस जरी असले तरी तुमच्या विरुद्ध जोडा मारण्यात येतो. म्हणजे तुमची आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती जर दुरुस्त झाली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावरच का जोडा भिरकावला जातो, याचा अर्थ तुम्ही होमोजिनियस, एक संघ हा शब्द वापरला. म्हणून ह्या जातीचा गठ्ठा एक संघ आहे, त्यामुळे याचे तुकडे करता येत नाही. परंतु आताचं जे सरकार आहे त्याला संविधानच मान्य नाही. बरोबर. म्हणून मग त्यांनी नवीन शक्कल लढली की अवकळच्या नावाखाली पहिल्यांदा 4 तुकडे करायचे आणि नॅरेटिव्ह काय सांगायचा, विशेष करून 59 पैकी एका जातीला असं सांगायचे बरे तुमचं आरक्षण खाऊन टाकलं. बरोबर आहे ना. पण हे खाऊन टाकलं याच्याविषयी काही प्रमाण, आकडे, काही इम्पेरिकल डाटा, सर्वेक्षण असं काहीच नाहीये. याच्या पुढे आपण हे पुढे मुद्दे आहेत आपल्याकडे. असा उपवर्गीकरण म्हणजे काय आपण थोडं चांगल्या प्रकारे इथे विश्लेषण केलं. याच्यानंतर उपवर्गीकरणाचा काय फायदा आहे आणि काय तोटा आहे हे दोन सांगा. माझं वैयक्तिक जर मत जर विचारा तर उपवर्गीकरणाचा कवडीचाही फायदा 0% फायदा. शेड्यूल कास्ट साठी कवडीचा फायदा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब सगळ्याच समाजात 59 जाती आहेत, त्या 59 जातीला कुठल्याही प्रकारचा याचा फायदा येत नाही. याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपण जाती जातीत राहू ना, जातीला आपण एक राष्ट्रासारखी दर्जा देतो. बरोबर. आमच्या जातीचा असा नियम आहे त्यामुळे मी पाळेल, जाती जाती माती खाईल. बरोबर. मग मला सांगा की 59 जातीचा एक गठ्ठा बांधला, आता तुम्ही त्याचे पहिले 4 तुकडे करताय, या जाती आनंदाने नांदतील का? बिलकुल नाही. मग एक जात आपल्या जातीच्या हितासाठी दुसऱ्या जातीसोबत संघर्ष करेल, जो की चित्र आपण पाहतोय. आणि 59 पैकी एकच जात असं म्हणते की आमचं नुकसान झालं. बरं, दुसरीकडे आरक्षणामध्ये असंही होतं की तुम्हाला सगळ्या शैक्षणिक सवलती दिल्या आहेत. बरोबर. तुमच्यासाठी बजेटरी अलोकेशन पण आहे, बरोबर, बजेट पण आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असताना शासनाने आतापर्यंत बॅकलॉग का नाही भरला? 2,12,000चा महाराष्ट्र शासनाचा बॅकलॉग आहे, ते भरायला पाहिजे होता. बरोबर. एक जात ही दुसऱ्या जातीच्या विरुद्ध संघर्ष करायला निरंतर तयार असते. मग अशा वेळी मला सांगा, उपवर्गीकरणाचे जातीचे बंध तोडले, बरोबर, त्या जाती आनंदाने नांदतील? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मग जात एक जात दुसऱ्या जातीच्या विरुद्ध उभी राहील की नाही? आज ABCD केलं, 4 तुकडे केले, उद्या परत त्या समजा फॉर एक्झाम्पल मातंग जातीसाठी त्यांची मागणी आहे किंवा ती मागणी करवण्यात आली आहे, त्यांचे परत 3-4 जाती आहेत, त्या म्हणतील की बरोबर बरोबर. म्हणजे पुन्हा आपण जाती व्यवस्थेकडे या शासनानं अन्न वाढतील आणि राष्ट्र बनवण्याची भूमिका हिंदू राष्ट्र संविधानाच्या विरोधी. मग याच्यामध्ये उपवर्गीकरणाचा फायदाही नाही किंवा तोटाही नाही. तोटाच आहे, तोटा. धन्यवाद. मग नंतर आपण पुढे जाऊया. उपवर्गीकरण झालेच पाहिजे का असं काय वाटतं? मुळीच झाले नाही पाहिजे. ज्या लोकांना असं वाटत असेल की उपवर्गीकरणामुळे आमचा फायदा आहे त्यांच्यासाठी सांगतो. 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिलं, त्या जजमेंट नुसार उपवर्गीकरण अवकळ वर्गात तर करायचेच आहे असे त्यांनी निर्देश दिले. म्हणजे त्यांनी सजेस्ट केला, निर्देश नाही, त्यांनी असं केलं की करू शकता. तर त्याच्या सोबत दुसरी एक खतरनाक चीज आहे, ती आहे तुमचं जे आहे आपल्याला जे सवलती मिळतात ना लोकांना, तर त्याच्यामध्ये तुमचं क्लासिफिकेशन करत असताना क्रीमी लेअर तुम्हाला लावणार आहे. अच्छा. क्रीमी लेअरचा अर्थ काय होतो की ज्या कुटुंबाचं आई वडिलाचं उत्पन्न हे 8 लाखाच्या वर असेल, त्यांच्या पाल्यांना म्हणजे मुला मुलींना
8 लाखाच्या वर उत्पन्न आहे तुमचं. माझ्या बरोबर. ऑफिसचा जो पिऊन होता हा, छपराचा, हा. त्याचा पगार विचारला तर 72,000 रुपये होता. हो. आहे ना, अजूनही हा. आहे. त्याचं जर 12 जर त्याला गुणलं तर किती होते? 8,40,000 ते 50,000 रुपये. 8 लाखाचं लिमिट आहे तुम्हाला क्रिमिलियरचं. म्हणजे शिपायाचा मुलगा किंवा मुलगी सुद्धा इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा हायर एज्युकेशनला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र नसणार. त्याला 50 लाख रुपये 1 कोटी भरूनच ॲडमिशन अच्छा. मिळेल. एक. दुसरं, तुम्हाला या ज्यांच्या पिढीनी आरक्षण उपभोगलेलं आहे त्यांना पुन्हा आरक्षण मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मिळते. म्हणजे तुमच्या एकाच पिढीला आरक्षण देण्यात येईल, दुसरी पिढीला मिळणार नाही. जे लोक क्रिमिलेअरमध्ये बसतील ते लोक 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणार आहे. 8 लाखाच्या वर शिपाई सुद्धा बसत नाही. बरोबर. क्लास 4 माणसाच्या मुला मुलीतला या क्रिमिलेअरमुळे आरक्षणाचा फायदा तो बाद झाला. आणि जे लोक 8 लाखाच्या आतले असतील ते कोण आहेत? लेबर करणारे, काममजुरी करणारे. हो. त्यांच्यासाठी नोकरीमध्ये त्याला आरक्षण देत असताना नॉट फाउंड सुटेबल, तुम्ही त्या पदासाठी पात्र नाही. त्यामुळे याचा परिणाम हे होईल की या क्रिमिलेअरमुळे जर तुमचा पाल्य मुलगा मुलगी जर त्यासाठी पात्र नसेल तर ती जागा अबकडामध्ये नाही जाणार, ती सरळ ओपन मध्ये जाईल. मग आता मला सांगा 13% जर यांनी 4 तुकडे केले, उदाहरणार्थ एका जातीला 5%, 6%, जेवढं काय असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही क्रिमिलेअरवाले निघून गेले, क्रिमिलेअरच्या वर असणारे आणि क्रिमिलेअरमध्ये बसणारे नॉट फाउंड सुटेबल आहे, तुमचं आरक्षण अबकडाला मिळणार आहे का? बिलकुल नाही, बिलकुल. दुसरा लॉस काय होतो तुम्हाला माहित असेल, रोस्टर सिस्टीम असते. बर. शासकीय नोकरीमध्ये एकदा SC ला एक बिंदू गेला, समजा SCच्या एका पदासाठी जर त्या SCच्या मुला मुलीला आरक्षण जर मिळालं तर ते 30 वर्षापर्यंत किंवा 35 वर्षापर्यंत तो बिंदू SC ने उपभोगला, म्हणजे अ वर्गाला येईल ते अला. अच्छा. ब साठी 35 वर्ष लागतील, क साठी 70 वर्ष 70 वर्ष लागतील लागतील. आणि ड साठी 105 वर्ष लागतील. 105 वर्षानंतर तुम्हाला तो बिंदू येईल. काही अशा जाती आहे त्यांचं काहीच नाही आहे, त्यांना 105 वर्षापर्यंत ड वाल्याला थांबावं लागेल. हे बरोबर आहे काय? बिलकुल नाही. उलट पक्षी आरक्षण याच्याविषयी पर्याय असा होऊ शकतो की तुम्ही जो बॅकलॉग आहे तो भरून काढावा. शासन याच्याविषयी काही विचार करता नाही करत. दुसरा आणखी एक मुद्दा, तुम्हाला संख्येच्या प्रमाणात बजेटरी अलोकेशन करायचं असं बाबासाहेबांनी प्लॅनिंग कमिशनमध्ये सांगितलं होतं. बरोबर. तुम्ही बजेटमध्ये यांच्यासाठी किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी चॅप्टर 4 आर्टिकल 35 ते 51 यानुसार तुम्हाला तुमची आर्थिक उन्नती किंवा शैक्षणिक प्रगती किंवा तुम्हाला उद्योग उभे करून द्यायचे, नोकऱ्या तर फक्त 2 ते 3% आहेत. याच्यासाठी काही प्रोव्हिजन करते का बजेटनुसार? उलट पक्षी तुमचा 7,000चा जो फंड आहे शेड्यूल कास्टचा, हे सामाजिक न्याय विभागाने तो दिला. म्हणजे एकीकडे तुम्ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या काहीच करत नाही आणि शैक्षणिक आणि सर्व्हिसच्या बद्दल तुम्ही त्यांना आरक्षण देण्याचं एक काय देताय? चॉकलेट देताय, लॉलीपॉप देताय फक्त. बरोबर, बरोबर. तर आपण पुढे जाऊया. हे जे आपण उपवर्गीकरण हे सगळं आपल्याला या समाजाला पाहिजे तोटा आहे असं या ठिकाणी आपण चर्चेत आपलं होत आहे. उपवर्गीकरणाबाबत विशिष्ट लोकांना जेव्हा आपण ह्या चर्चा करतो उपवर्गीकरण म्हणजे काय, मग ते म्हटलं शेड्यूल कास्टसाठीच आहे, ओबीसी काय, असं हे भ्रम होऊन राहिले सर्वसामान्यामध्ये. आपण जेव्हा सर्वसामान्यामध्ये लोकांना म्हणतो ते वर्गीकरण काय लावलं, काय आपलं तर बरं आहे, आपलं चांगलं आहे बाबा, आम्ही करून ठेवलं. नेमकं ह्या सर्वसामान्य लोकांना समजलं पाहिजे असं आपण थोडंसं त्यांना संदेश द्या. आपल्याला हे माहीत असेल 1989मध्ये VP सिंगांचं सरकार होतं. बरोबर. त्यावेळी मंडल कमिशनचा खूप मोठा मुद्दा गाजला होता. मोर्चे निघाले आणि विशेषतः ओबीसी समाजासाठी बौद्ध समाजांनी अनेक मोर्चे काढले. ते सगळं त्यांचा होता. आपणच मोर्चे काढले देशशिवाय. त्याच्यावर जो 1994ला जो एक जजमेंट आलं होतं सुप्रीम कोर्टाचं, बरोबर, त्याच्यामध्ये क्रिमिलेअर हा ओबीसीला त्यावेळी लावला होता. हे बघा, क्रिमिलेअर SC आणि ST ला लावण्याची ती पहिली पायरी होती. कारण द्रोणाचार्य अंगठा कापण्यासाठी तयार असतो, पण ते अंगठा कापण्याची वेळ येईपर्यंत तो वाट बघतो. बरोबर. द्रोणाचार्य अभी जिंदा है, जाती भेद करना उसका धंदा आहे. बरोबर. ते 1994चं जे क्रिमिलेअर साठीचं जे निकष लावला होता ओबीसीला, तोच आता बघा 2024 मध्ये SC साठी आणला. टप्प्याटप्प्याने आरक्षण खतम करण्याच्या ह्या पायऱ्या आहेत. त्यामुळे 2004 मध्ये चेन्नईचं डिसिजन आलं होतं हे सुप्रीम कोर्टाचं. त्या चेन्नईच्या डिसिजननी उपवर्गीकरण नाकारलं होतं. ते म्हणाले की असंवैधानिक आहे.
संविधानामध्ये कुठेही उपवर्गीकरणाचा मुद्दा नाही आहे. हा. मग दुसरं क्रिमी लेअर पण SC ST ला लागू होत नाही, कारण तुम्ही सामाजिक दृष्ट्या नाही, आपण म्हणता की हे जे आपल्या संविधानामध्ये उपवर्गीकरणाचा कुठल्याही प्रकारचे मुद्दा नाही, मग यांनी हे कसं काय हे निर्माण केलं? उलट बक्षी चेन्नईची जी 2004चं जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. अच्छा. तुम्ही माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे, बर, की हे उपवर्गीकरण लागू होऊ शकत नाही आणि असंवैधानिक आहे. संविधानाच्या मूलभूत स्ट्रक्चरला हे बाधा आणते. अच्छा. त्यामुळं हे उपवर्गीकरण हे काही लोकांच्या डोक्यातून निघालेलं नवीन संशोधन आहे, खूळ आहे. समाजामध्ये विभाजन करून आपलं शासन कसं चालेल यासाठीची सोची समजिती चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर आपण वर्गीकरणच्या बद्दल उपवर्गीकरण चर्चा करत असताना सर्वसामान्य माणसाला समजलं असं तुम्ही आता या ठिकाणी बोललात. अतिशय सुंदर असं या ठिकाणी उपवर्गीकरण यांनी आपल्या मांडणी करत असताना संविधानामध्ये नसून सुद्धा यांनी ह्या इथल्या जो शासनकर्त्यांनी एक पायंडा चालवला आहे आणि सर्वसामान्य माणसांचं उपवर्गीकरण म्हणजे काय, हे काय प्रकार आहे हे असताना या चर्चेमध्ये आपण लोकांपर्यंत मत मांडलं, त्याबद्दल आपले खरोखर स्वागत करतो या ठिकाणी. आणि आपण जाता जाता आजच्या युवकांना आपण संदेश देणार आहोत. तर आपल्या माध्यमातून आपण आजच्या युवकांना या उपवर्गीकरणाबद्दल असा संदेश का आजच्या युवकांनी काय केलं पाहिजे, युवतींनी? तत्पूर्वी मी माफी मागतो. आपली एक मुद्दा राहून गेला बदर समितीचा. अच्छा अच्छा. हा, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार महाराष्ट्र शासनाला एवढी घाई झाली बर की मी कधी हे उपवर्गीकरण लागू करतो. अच्छा. ऍक्च्युली फक्त 59 पैकी एकाच जातीची मागणी होती, बरोबर आहे. मग तुम्ही बदर समिती अपॉइंट केली. ते अपॉइंट करत असताना एका जातीच्या मागणीवरून तुम्ही तो आयोग अपॉइंट करता. 28 जातीला तुम्ही विचारलं आणि त्यांचा फंडामेंटल राईट व्हायलेट झाला, मूलभूत अधिकार एक. दुसरी गोष्ट, एकाच जातीच्या मागणीवरून तुम्ही तो आयोग नियुक्त करता. त्या आयोगाने कधी कोणाच्या मुलाखती घेतल्या नाही. त्याच्याजवळ एम्पिरिकल डाटा म्हणजे समाजामध्ये सर्वे करून जो खरंच लोक पुढारलेले आहेत का, शैक्षणिक पात्रता प्राप्त झाली आहे का, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत का, यांच्यापर्यंत कोणी गेलं? बदर कमिटी अपॉइंट केली. बदर कमिटीने एकाचाही मुलाखत घेतली ना, काहीच घेतली नाही आणि आपोआप आपला रिपोर्ट सबमिट केला. हे सर्व असंविधानिक आहे. आणखी दुसरं काय झालं की बदर कमिटीची नियुक्ती ही सामाजिक न्याय मंत्र्यांनी केली. मग जो व्यक्ती नियुक्त करतो त्यालाच तो रिपोर्ट सबमिट करायला पाहिजे, बरोबर? तसं झालं नाही. बदर कमिटीने रिपोर्ट सबमिट करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकार वापरून तो रिपोर्ट आपल्याकडे सबमिट केला, कारण त्यांना माहीत होता की सामाजिक न्यायमंत्री आणि प्रधान सचिव हे दोघं जण एका पर्टिक्युलर समाजाचे आहेत. त्यामुळे हे त्याच्यामध्ये बदल करू शकतात, कारण तो ज्याच्याकडे सबमिट झाला त्याला अधिकार असतो त्याच्यामध्ये चेंज करण्याचे. आणि ते घाईघाईत असं झालं की कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन टाकलं. लक्षात आलं की आपण चुकीचं करतो, आज असंविधानिक करतोय. म्हणून चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली. 4 लोक त्याचे मेंबर आहे. आणि 10 एप्रिलला तातडीनं त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की तुम्ही 11 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत आपले याची उत्तरं द्या. जो बदल समितीचा अहवालच सबमिट झाला नाही, पब्लिकली ओपनच झाला नाही, त्याच्यावर तुम्ही रिप्लाय मागितले. आणि 17 एप्रिलला तुम्ही त्याच्यावर प्रत्यक्ष मुलाखतीचं पण आवाहन केलं. म्हणजे सगळं कसं आहे, असंविधानिक करायचं, लपून छपून करायचं. 11 एप्रिल फुलेंची जयंतीपासून तर 14 एप्रिलपर्यंत बहुजन समाजाचे लोक सगळे व्यस्त असतात. पण हे सगळं केलं, याच्या मागची जी चाल ही लक्षात घ्या. म्हणून मी म्हणतो की द्रोणाचार्य अभी जिंदा है, वो बराबर चाल चलता है. नाही, पण मला म्हणायचं आहे हे उपवर्गीकरणाच्या ज्या ज्या गोष्टी संसदमध्ये जेव्हा येतात ते एकट्याच काही हे होत नाही. त्यांचा जेव्हा चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर आपले जे शेड्यूल कास्टचे ज्या ठिकाणी ते बसलेले लोक आहेत, जवळपास 135 लोक आहेत. 131 SC ST चे 31 लोक बसले आहे. तर मला म्हणायचं की 31 लोक त्याच्यातले 10 लोक उभे राहू शकत नाही का, 5 लोक उभे राहू शकत नाही का? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत समाजाच्या विषयी तळमळ ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या समाजाचे प्रतिनिधी होऊ शकत नाही. बरोबर. याच्यातला मुद्दा सांगतो की जसं सुप्रीम कोर्टाचं चेन्नईचं जे जजमेंट आहे ना 2004चं, बरोबर, ते आणि संविधानामध्ये जसं आहे की आरक्षणाच्या बद्दल SC STच्या आरक्षणाच्या बद्दल, नंतरच्या OBCच्या म्हणा,
हे अधिकार फक्त संसदेला आहे. बरं. म्हणजे पार्लमेंट आणि प्रेसिडेंट प्रेसिडेंट यांचे अधिकार आहे, राज्याला कुठे अधिकार आहे? कारण बाबासाहेबांना सगळं माहित होतं की असं होणार आहे. हा. त्यामुळे अगोदर बाबासाहेबांचा म्हणजे माइंड बघा किती, विजन किती स्ट्रॉंग होती. तर तुम्हाला अधिकारच नाही आहे राज्याला याच्यामध्ये वर्गीकरणाचं उपवर्गीकरण करण्याचं, आणि तुम्ही हातात घेताय. पार्लमेंटच्या शिवाय, राष्ट्रपतीच्या शिवाय करता येत नाही. तेही त्याचा सर्वे पाहिजे, त्याचा एम्पिरिकल डाटा पाहिजे, सगळी माहिती पाहिजे. ना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या वेळेस सर्वे घेण्यात आला, ना त्यांनी सांगितलं की बा असं, त्यांनी ठीक आहे की असं करा म्हणून सांगितलं, पण तुम्ही राज्यांनी असं कळवलं नाही की आमच्याकडे नाही आहे, ते पार्लमेंटला तुम्ही सजेस्ट करायला पाहिजे होतं तुमच्या अधिवेशन. हे सगळ्या गोष्टी असंवैधानिक करायच्या आणि लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा, म्हणून जे आता मोर्चे निघाले त्यामुळे अगोदरच्या पावसाळी अधिवेशनात ते टळलेलं आहे. म्हणून होऊ शकते हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्येही ते असं नाही. काल परवा राज्याचे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बोलले की उपवर्गीकरण झालं, हे आता लागू झालं आहे, आणि जे सुप्रीम कोर्टानं जर आम्हाला आदेश दिले तर सुप्रीम कोर्टाचा अपमान करायचा का, असं ते बोलले आपल्या मुलाखतीत. पहिली गोष्ट, सुप्रीम कोर्टाला अधिकार आहेत काय? हा. मी स्पष्ट सांगितलं आहे की रिझर्वेशन विषयी, वर्गीकरणाचं उपवर्गीकरण करण्याच्या विषयी हे स्पेसिफिक अधिकार हे पार्लमेंटला आहे. संसदेमध्ये कोणीतरी बिल आणायचं, त्याच्यावर बिल बहुमताने 3/4 बहुमताने पारित करायचं, राज्याचे कन्सेंट मागायचे, प्रेसिडेंटनी सही करायची. हे काहीच नसताना सुप्रीम कोर्ट कसं देऊ शकतं? फंडामेंटल राईट कॅनॉट बी व्हायोलेटेड बाय सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, संविधान सुप्रीम आहे, हे लक्षात घ्यावं. हे संविधानाला मूळ हे बाधा आणत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जसं तो असंविधानिक, यांनी गुमराह केलं असं म्हणायचं बिलकुल आहे. राईट. आणि आता पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे संसदीय. तर आपल्या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखडे, आता हे आपलं हे मांडणं जे आपलं जे दिलेलं, जे आपण निवेदन आहे त्या दिवशी वगैरे दिली आहे आपण, तर ते त्या दिवशी ते काय त्यांची भूमिका करतील का, भूमिका मांडतील का? माननीय खासदारांसोबत आमची चर्चा झाली आणि आश्वासन दिलं की त्यांना जे आपण डिस्कस करून जे मुद्दे दिले तेव्हा ते निश्चित संसदेत आणतील, आणि त्यांच्या पार्टीचे जे मुख्य आहेत, LOP लीडर ऑफ ऑपोजिशन जे आहे, त्यांच्याशी ते चर्चा करतील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आपण आशा करूया की त्यांनी दिलेला शब्द खरा ठरेल. तुम्ही जे बदरचं जे हे सांगितलं, तुम्ही जी मान्य केली, त्या बदरनी जे त्यांची जी नियुक्ती केली होती त्याच्यामध्ये, त्या समितीनं ते ठराव वगैरे घेतले होते का पहिले? बदर समितीची स्थापना झाली, याचा जो GR किंवा जो काही आदेश निघतो, तो आदेश निघाल्यानंतर बदर समिती कुठेही कोणाला भेटलेली नाही आहे. बदर समितीने कुठलाही पब्लिकरीकरण, कोणताही आयोग जो प्रसिद्धी वगैरे काही दिली, 59 जातीवर होणारा मोठा परिणाम होणार, यांच्या आयुष्याचा पूर्ण पुढच्या पिढीची बर्बादी होणार आहे याच्यामुळे. त्यामुळे तुम्ही एवढी मोठी गोष्ट करता आणि कोणालाच भेटत नाही ना, आपला अहवाल सादर करून देता. बरं, त्या अहवालामध्ये काय आहे अजूनपर्यंत जनतेपर्यंत आलेलं नाहीये. आणि डेमोक्रेसीमध्ये प्रत्येक गोष्ट ही सांगितल्याशिवाय करता येत नाही. जसं तुम्ही म्हटलं की पार्लमेंटचं आता पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, राज्याचं अधिवेशन संपलं आहे, यावेळी त्यांनी कदाचित लोकांचा जनआक्रोश ऐकला. कारण आपण बघितलं किती मोठमोठे मोर्चे निघाले, आणि स्थगन प्रस्ताव आणला होता विरोधी पक्षांनी. त्या दिवशी 30 जूनला जो मुंबईचा मोर्चा होता, एवढा प्रचंड मोर्चा, लाखापेक्षा जास्त मोठा मोर्चा होता. त्यामुळे बॅकफूट आलं असेल राज्य सरकार, परंतु संसदेमध्येही याच्याबाबत चर्चा करून संसद ठरवू शकते. पण तसे काही हालचाल संसदेत दिसत नाही, कारण संसदेच्या मागे काकडूच लागलेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे संसद कदाचित वेगळीच निर्णय घेऊ शकते. धन्यवाद. आपण बदर यापुढे राहिलेला मुद्दा आता आपण स्पष्ट केला. आता आपण आजच्या युवक युवतीला काय संदेश देणार आहे? माझं एवढंच सांगणं आहे नवीन पिढीला की जसं तथागताचा एक संदेश आहे, सम्मासती. बुद्ध म्हणतात तुम्ही कोणती गोष्ट जर अवलंबायची असेल तर जागृत राहा. बाबासाहेबांनी 1936ला एक व्याख्यान दिलं होतं, इमॅन्सिपेशन व्हॉट वे, मुक्ती कोण पते, तुमची मुक्ती कोणत्या मार्गाने आहे हे जर तुम्ही जोपर्यंत विचार करणार नाही, म्हणजेच तुम्ही जोपर्यंत जागृत होणार नाही, तुम्ही जागृत असाल तरच तुमच्यावर अन्याय होणार नाही. म्हणून युवकांना असं सांगायचं आहे की उपवर्गीकरण काय हे पहिले समजून घ्या. जे लोक केस पिकलेले आहेत त्यांचं तर सगळं निघून गेलं. 1-2 पिढ्यांना आरक्षणाचे फायदे झाले,
आता खरे लाभार्थी किंवा जे तुम्हाला विरोध होणार आहे विरोध आहे तर ते तुम्ही तुमची पिढी जोपर्यंत समजून घेणार नाही की उपवर्गीकरण काय आहे, कारण उपवर्गीकरणाचा डायरेक्ट परिणाम ह्या येणाऱ्या युवकांच्या पिढीवर होणार आहे. त्यामुळे तुम्ही केवळ रीलमध्येच व्यस्त न राहता उपवर्गीकरणाची थीम, त्याची थिअरी, त्याची फिलॉसॉफी, त्याची कायदेशीर बाब, त्याविषयीचे जजमेंट, बदलसारख्या अनेक समितीचे अहवाल हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं समजून घ्या. तुम्हाला कळत नसेल याबद्दलचे आपण केडर कॅम्प लावू शकतो, वर्कशॉप लावू शकतो. आज काळाची गरज आहे. त्याच्यासोबत पाहिजे ते चर्चा करायला ही जुनी पिढी तयार आहे. कारण जे ठोकरा लागून जी पुढची पिढी गेलेली आहे ते ठोकर तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही सजग राहा. यासाठी तुम्ही गेलेल्या पिढीचं ऐकायला पाहिजे की उपवर्गीकरणाचे सर्वात जास्त धक्के तुम्हाला बसणार आहेत. कारण तुमचं शिक्षण बंद आणि नोकऱ्या बंद. कारण जर शिक्षण जर नसलं तर नोकरीसाठी तुम्ही पात्रच राहणार नाही. बरोबर. इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा प्रोफेशनल एज्युकेशन तुम्हाला ॲडमिशन जर मिळत नसेल तर कुठली नोकरी तुमची आणि कुठलं आरक्षण? हे उपवर्गीकरण म्हणजे एका दृष्टीनं संविधानाला खतम करण्याचं पाऊल आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ज्या दिवशी एका टप्प्याटप्प्याने करतात, ज्या दिवशी संविधान नसेल ना तर बाबासाहेब म्हणतात इफ डेमोक्रेसी डाईज इट विल बी युअर डूम. म्हणजे जर लोकशाही जर संपली किंवा संविधान जर संपलं, लोकशाही जर संपली तर आपण उद्ध्वस्त होऊ. इट विल बी युअर डूम. बाबासाहेबांचं म्हणणं आहे. किमान आमचं नाही, बाबासाहेबांचं. जागृत राहा, एकत्रित राहा, उपवर्गीकरण समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्यातील येणाऱ्या सुखदुःखांना तुम्हाला स्वतः वाचन करता येईल. जर तुम्ही या पिढीचं जर नाही ऐकलं तर पुढच्या पिढीचा जो अंधकार हा तुमच्या समोर आहे, तुमची वाट पाहतो. धन्यवाद साहेब. आपण युवक युवतींना अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. बाबासाहेब म्हणतात जर लोकशाही नसेल तर आपण जर झालेले तर आपण उद्ध्वस्त होऊ. हे सत्य आहे. आपण या ठिकाणी अतिशय उपवर्गीकरणाबद्दल आपण खुली चर्चा आपण केली, मनमोकळी चर्चा केली. अतिशय चांगल्या प्रकारे आपण उपवर्गीकरणाबद्दल आपण सांगितला. त्याबद्दल तथागत तर्फे आम्ही स्वागत करतो. तथागत टी व्ही चॅनल गेल्या 2021 पासून या ठिकाणी कार्यरत आहे, काम करत असताना तथागतचं काम जे असं आहे की जे महापुरुषांनी या देशासाठीच नव्हे, या भारतासाठीच नव्हे, देशासाठी, बहुजनांसाठी काम केलं, त्यांचं ते काम लोकांपर्यंत पोचावं. तुमच्या आमच्या जे अभ्यासक लोक आहेत त्या आता बाबासाहेब नाही, गाडगे महाराज नाही, फुले नाही, शाहू नाही, मग यांचं जे कार्य आहे, आज लोक पुस्तकं वाचणं बंद केली. आजची लोक पुस्तक वाचत नाही, आजचे लोक पुस्तक वाचत नाही, आजचे लोक साहित्य वाचत नाही, हे वाचन करत नाही आणि चळवळ कुठेतरी थांबलेली आहे. हे गतिमान व्हावं आणि तथागतच्या हे छोटंसं एक नखाचं काम व्हावं ही आमची मनोमन इच्छा आहे. यासाठी आम्ही तथागत टी व्ही चॅनलतर्फे मी बाबासाहेब पहिले आम्ही ज्या गोष्टी घडतात त्या लोकांपर्यंत कशा सविस्तर, त्यात ब्रेक न्यूज नाही, सविस्तर त्यांच्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे, त्यांना समजल्या पाहिजे. हे तथागत टी व्हीचं काम आहे. आणि मी बाबासाहेब पाहिले, मी फुले पाहिले, मी गाडगे महाराज पाहिले आणि ज्या महापुरुषांनी काम केलं, जे अभ्यासक लोक असतील त्या अभ्यासक लोकांच्या माध्यमातून आम्ही लोकांना हे काम चालवतो. आपण या ठिकाणी आला. तथागत टी व्हीचं धन्यवाद यासाठी देतो की आपण अनेक सामाजिक प्रश्नाशी संबंधित असलेल्या चर्चा करून आणता. आपलं चॅनल आम्ही निरंतर बघतोय. त्यामुळं आणि विशेषतः जे बहुजनाचे जे महामानव आहेत, तथागत बुद्ध असतील, सम्राट अशोक, बरोबर, संत रविदास, गाडगे बाबा, पेरियारजी, त्यानंतर छत्रपती सर्व महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या सगळ्या महामानवांचे विचार तुम्ही समाजामध्ये पेरता आणि त्या दृष्टीनं एक सामाजिक परिवर्तनाचे काम करता. त्यामुळे आपल्या टी व्ही चॅनलला मी धन्यवाद देतो. तथागत टी व्ही चॅनल हे सामाजिक दुरुस्तीसाठी एवढंच नाही तर लोकांना संविधानाच्या मूलभूत भावनेविषयी जागृत करण्याचं खूप मोठं काम करते आहे. त्यामुळं तथागत टी व्ही नावच त्याच्यात तथागत आहे, तथ्य अगत करणं म्हणजे तथ्याची सत्याची जाणीव समाजाला करून देणं हे तथागत टी व्हीचं काम आहे. त्याबद्दल त्यांचे लाख धन्यवाद. जय भीम. हे होते रमेशरावजी कटके साहेब यांनी आज या ठिकाणी उपवर्गीकरणाबद्दल अतिशय सुंदर असं सुसूत असं आमच्या या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपण या ठिकाणी उपवर्गीकरणाबद्दल चर्चा घेऊन आणली. या ठिकाणी त्या सहभाग झाला त्याबद्दल तथागत टी व्ही चॅनलतर्फे त्यांचं स्वागत. मी अरुण वानखडे, मुख्य संचालक
जय भीम. चुकली का तू धम्माची वाट